नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आय होप तुम्ही सगळे बरे असाल. होळी खेळून झालेली आहे, तर सगळे काय सुस्त वगैरे असतील. कोणाचा कलर निघाला असेल, कोणाचा नसन निघाला, कुणी कशाने काढला असेल तर कुणी कशाने, कुणी कुठे ते शेणात खेळलं असेल तर कोणी गटारात खेळलं असेल तर कोण पाण्याने खेळलं असेल, पण होळी मात्र खेळले असतील. खरं सांगे तर मला लहानपणापासून 25व्या वयापर्यंत मी कधीही होळी खेळलेली नाही. आणि लग्न झाल्यानंतर हे नवऱ्याला होळीचं थोडंसं वेड आहे, पण नवरासुद्धा बाहेर काही खेळायला जात नाही, का त्यांनासुद्धा ॲलर्जी आहे कलर्सची. मला आता कलरचा वास आला म्हटलं की शिंका येतं. मी मुलांनासुद्धा कधी खेळायला जाऊ देत नाही, आतापर्यंत जास्त जाऊ देत नाही. फक्त पाण्यामध्येच मी त्यांना खेळू द्यायचे. लहानपणापासून आम्ही स्वतःसुद्धा होळी खेळलो नाही, का तर आमच्या आजूबाजूला जे वातावरण होतं थोडं भयंकर होतं. त्यामुळे त्या भीतीनेच आम्ही कधी बाहेर निघालो नाही. ना मी निघाले ना कधी माझा भाऊ निघाला. आणि आता मुलांना खेळू देते, पण ह्या वर्षी काय झालं, एक्साइटमेंट म्हणून मी स्वतः का 10 रुपयाचंच फक्त एक कलरचं पॅकेट आणलं, ते पण सिम्पलच कलरचं पॅकेट आणलं. तर म्हटलं चला खेळू द्या मुलांना, का दारामध्येच खेळतात, काही विषय नाही. आणि कुठे लांब वगैरे मी जाऊ देत नाही, कारण भीती असते. होळी म्हणजे डेंजरस. सो अजिबात डोळ्याच्या पलीकडे मी त्यांना जाऊ देत नाही. सो त्यांना खेळू दिलं, पण त्याचं वेगळंच म्हणतात ना, ते निघालं नियोजन, या तात्पर्य वेगळंच निघालं. तुम्हाला सांगेन, त्या कलरची रिॲक्शन झाली बहुतेकची. मुला त्रास होतोय, जियालासुद्धा त्रास होतोय. सो जियाच्या डोळ्याला त्रास झाला आहे आणि चिमूच्या बोटाला त्रास झाला आहे. तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणं म्हणजे एक टेन्शनचीच गोष्ट असते, कारण ती सहन करते मात्र, पण आरडाओरडा करून एवढा जो धिंगाणा घालते ना, की कुठलीही गोष्ट ती सरळ करू देत नाही. आणि तिला हँडल करायचं म्हटलं की पार डोक्याला ताप असतो. नशीब पप्पा समोर नाही आहेत, कारण पप्पाने मला तिच्या बोटाला अजिबातच हात लावू दिला नसता, कारण ती रडायला लागली म्हटलं की पप्पाला पहिला घाम येतो आणि पप्पाला पहिला ताप येतो. त्यामुळे ते समोर नसले की मला हे पटकन असं काय असेल ते काम उरकून पटकन टाकायला बरं पडतं. मी थोडीशी मनाने खरंच घट्ट आहे आणि तेच बरं आहे. जर मी घट्ट नसते तर हे कसं काय मी सगळं हँडल केलं असतं ते माझं मलाच माहिती नाही. आणि जियाचे पप्पा, चिमूचे पप्पा, बापरे, एवढे डेंजरस आहेत ना, की मुलांना काही झालं या काय त्रास झाला तर त्यांच्या अंगाचं लगेच पाणी होतं आहे. मग हँडल कसं करायचं, त्यासाठी ठीक आहे, घरात एकतरी मनाने नरम हवा आणि एकतरी मनाने कडक हवा. सो मी थोडी कडक आहे, मी पूर्ण कडक आहे असं नाही म्हणणार. आणि चिमूचं हे सगळं रडलेला आवाज ऐकून तिला त्रास होतं हे बघूनसुद्धा मलाही त्रास होत होता. पण शेवटी डॉक्टरकडे जरी घेऊन गेली तरी तो सुद्धा असंच काहीतरी साफ करणार. शेवटी मी फोडलं, का तर ते म्हणायला लागले की मम्मा ते वजन लागते, जडजड लागते, म्हणून मी ते क्लीन केलं आहे. आता उद्या बघू, डॉक्टरकडे घेऊन जाईन. आज काही तिला शाळेत सोडली नाही, तरी होपसो परवा तिला शाळेत सोडली होती. पण आज म्हणाले की खूपच जड लागतंय ना, कळ मारते, म्हणून तिला नाही शाळेत सोडली. आता उद्या बघूया, उद्याच्या हाल हवा कशी आहे ती बघून उद्या तिला शाळेत सोडू. चला, आजचा व्हिडिओ असाच होता. आणि काल व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही, का तर चिमूचेच हे प्रॉब्लेम्स, कारण सारखी मांडीवर येऊन बसते, मम्मा बोट दुखतंय, वजन लागतंय, जड लागतंय, कळ मारते, हे ते सगळं. तिला घेऊन बसलं की मग काहीच काम होत नाही आणि कुठे मनही लागत नाही. आणि त्याचे बाबासुद्धा डेंजरस आहे, तुम्हाला सांगते एकदाच. त्यामुळे हे सगळे विषय होत राहतात. आणि तुमच्याशी जर बोलले नाही तर दिवसही गेल्यासारखं वाटत नाही, थोडं चुकल्यासारखं वाटत होतं. आणि माझा मोबाईलसुद्धा मिस्टर घेऊन गेले होते, का तर त्यांचा मोबाईल खराब झालेला आहे, म्हणजे माझ्याकडे मोबाईलही नव्हता. तर चलो, बाय.